चेतन येतोय आता. 11ला निघायचं तर 1 वाजलंय. अरे ती गाडी नाही घ्यायची. झालोच नाही ना बाबा, तुम्हीच लेट आले. बरं नियोजन काय मग आता? नियोजन तसं काही खास नाही, बस चान्स पाहिजे असतो आणि तो भेटला. परत एकदा निघालो पुण्याहून वसईला जायला. आणि अगदी नेहमीप्रमाणे वीकेंड असल्यामुळे लोणावळ्या घाटात ट्रॅफिक ही लागलीच. अच्छा, इथंच बंद केलंय. इकडून सोडलेली वन वे केलं. आणि ट्रॅफिक क्लिअर करायचं क्रेडिट स्वतःवर घेऊन आपले जय आणि वीरू पटकन गाडीच्या दिशेने पळत आले. पण अगदी काही वेळातच मुंबई आणि खोपोलीच्या या वळणावर मात्र आमचा मायकल उर्फ जयेश देवरे जरा कन्फ्यूज झाला. घे मागे घे मागे घे मागे घे. दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा ब्रेकफास्ट एकत्र. रात्री बेलापूरमध्ये जरा वेळ फेरफटका मारला आणि सकाळी सकाळी आम्ही परत निघालो वसईच्या दिशेने. चलो. संपूर्ण वातावरण हे पावसाचं झालं होतं. आकाशात गडद ढगांची गर्दी झाली होती, पण गाडीतली धमाल मात्र आमची तशीच चालू होती. हे सगळं करत बेलापूरवरून ऐरोली, ऐरोलीवरून ठाणे, ठाण्याहून घोडबंदर आणि घोडबंदरहून आम्ही पोहोचलो वसईला. दिवसभर वसईतील सगळी महत्वाची कामं आटोपली आणि पुन्हा एकदा आम्ही आलो वसई हायवेला. पावसात या गो कार्टिंगची मस्त मजा घ्यायला. पावसामध्ये या गो कार्टिंगची मस्त धमाल करून फाफड आणि जलेबीवर ताव मारला आणि आम्ही निघालो पुण्याच्या मार्गाने. व्हिडिओ पडली.